पालघर जिल्ह्यातील मनोर येथील मस्तानाका परिसरात आर भगत ताराचंद हॉटेल समोरील सर्व्हिस रोडवर शनिवारी 18 जुलैला पहाटे MH46 BU 5813 क्रमांकाचा कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली। या अपघातात कंटेनरचे मोठे नुकसान झाले असून चालक किंवा अन्य कुणाला दुखापत झाली आहे की नाही याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही। मात्र या अपघातापेक्षाही अधिक गंभीर बाब म्हणजे पहाटे घडलेला अपघात तब्बल 10 ते 12 तास उलटून गेल्यानंतरही कंटेनर रस्त्याच्या मधोमधच पडून असल्याचे दिसून आले। त्यामुळे सर्व्हिस रोडवरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून वाहन चालकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे। यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत का? नियमित गस्त होत नाही का? अपघाताची माहिती संबंधित यंत्रणेला मिळाली नाही का? की सर्व काही पाहूनही दुर्लक्ष केले जात आहे का? असे एक ना अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। अपघात झाल्यानंतर तातडीने मदत आणि वाहतूक सुरळीत करणे ही महामार्ग पोलिसांची जबाबदारी असते। मात्र कंटेनर तासनतास रस्त्यातच पडून राहतो आणि वाहतूक खोळंबली असते तर महामार्ग सुरक्षा ही केवळ फलकापुरतीच मर्यादित राहिली आहे का? असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत। अपघातानंतरची तत्परता दिसली नाही तर गस्त आणि यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहणे स्वाभाविक आहे। नागरिकांनी प्रशासन आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून कंटेनर हटवावा, वाहतूक सुरळीत करावी आणि भविष्यात अशा घटनांमध्ये त्वरित कारवाईची प्रभावी यंत्रणा उभी करावी अशी मागणी केली आहे। अपघात टाळणे जितके महत्त्वाचे तितकेच अपघातानंतर तातडीने प्रतिसाद देणेही आवश्यक आहे। विलंबामुळे वाहतूक खोळंबते, धोका वाढतो आणि नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत होतो। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।